विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी, विरुद्धार्थी व मणी बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. अनाथ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सनाथ. अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिकूल. अब्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बेअब्रू. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हलके. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुलभ आणि सोपे. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पोक्त. अर्थपूर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरर्थक. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विजोड. अध्ययन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अध्यापन. आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पाताळ. अमावस्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पौर्णिमा. अदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनादर. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवरोहण. अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित. आवडता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ना आवडता. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुरावा. आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नास्तिक. आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्योगी. आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह. आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्गम. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. आशीर्वाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे साप. आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बाहेर. आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्यात. कनिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वरिष्ठ. कळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पायरी पाया. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे काटकसर. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उधळपट्टी. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कमाल. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कठोर. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञ. आता आपण समानार्थी शब्द बघणार आहोत. अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहे जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तुरुंग, घोडा, वारू, वाजी, हय, तुरुंग. अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सुधा, पियुष. अनल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर. अमोघलाग्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे मुळापासून शेंड्यापर्यंत. आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत जननी, माय, माऊली, माता, मातोश्री, जन्मदात्री. अहि या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सर्प, साप, भुजंग. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत भारत, पार्थ, धनंजय, किरीट, फाल्गुन. आण या शब्दाचे समानार्थी शब्द आहे शपथ. आळशी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत काम, कुचार, एदी, मंद, सुस्त, कुचर, निरुद्योगी, उठवळ, उठाळ, उडगळ, आळसट. अगत्याने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत स्वागतशील, दृष्टीने. अभ्यास या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत व्यासंग, सराव, परिपाठ. अवहेलना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अपमान. अक्षय या शब्दाचे समानार्थी शब्द आहे न संपणारा. अस्त या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मावळणे, शेवट होणे. आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोद. कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहे ललाट, कपोल, निढळ, अलीक, भाला. उतारू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रवासी, यात्रिक, यात्रीकरू. उदरनिर्वाह या शब्दाचे समानार्थी शब्द आहे चरितार्थ. उंटे या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत उष्ट्र, उष्ट्र. कृष्ण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कन्हैया, मुरलीधर, देवकीपुत्र, वासुदेव, कान्हा, मुरारी, विष्णूचा अवतार, 8वा अवतार. ऊन या शब्दाचे समानार्थी शब्द आहे लोकर, उर्ण. एतोबा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत काम न करणारा. अंबर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आकाश, नभ, आभाळ, गगन, अवकाश, अंतरिक्ष, अंतराळ, तारांगण. खून या शब्दाचे समानार्थी शब्द आहे चिन्ह, निशाणी, संकेत, चिन्ह. खग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पक्षी, द्विज, विहंग, शकुन. काळोख या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अंधार, तिमीर, तम. कृपण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कंजूस, हिमटा, कोमटा, चिक्कू, खंग. कुरूप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आकाररहित, बेढप, विद्रूप. खजिना या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तिजोरी, भंडारा, कोश, द्रव्यनिधी. आता आपण बघणार आहोत मणी व त्यांचे अर्थ. असतील शिथे तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्यांच्या भोवती माणसे गोळा होतात.
असंगाची संग आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ आहे दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ आहे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्नछत्री जेवणे वर मिरपुडून मागणे या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. अंगाला सुटली खास हाताला नाही लाज या म्हणीचा अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते. अंगावरचे लेणे जन्मभर देणे या म्हणीचा अर्थ आहे दागिन्याकरता खर्च करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. अनंत काळापेक्षा मध्यम काळ कठीण या म्हणीचा अर्थ आहे मरणाच्या वेदनापेक्षा भुकीच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले या म्हणीचा अर्थ आहे कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्र बुंदे या म्हणीचा अर्थ आहे नाव मोठे लक्षण खोटे. अगणित वार्ता आणि कोले गेले तीर्था या म्हणीचा अर्थ आहे अशक्य गोष्टीतील गोष्ट. अति झाले अन आसू आले या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अति परिचयात अवज्ञा या म्हणीचा अर्थ आहे जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावाचे अन पोट फुगले देवाचे या म्हणीचा अर्थ आहे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास या म्हणीचा अर्थ आहे अन्न न खाणे पण त्यात मन असणे. आपापाचा माल गपावाला या म्हणीचा अर्थ आहे लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थीदान महापुण्य या म्हणीचा अर्थ आहे गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. आईची माया अन पोर जाईल वाया या म्हणीचा अर्थ आहे फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ आहे प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आंधळ तळते कुत्रपीठ खाते या म्हणीचा अर्थ आहे एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा असा या म्हणीचा अर्थ होतो. आंधळ्या बहिऱ्याची गाठ या म्हणीचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची गाठ पडणे. अडाणी गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ आहे एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. अग अग म्हशी मला कोठे नेशी या म्हणीचा अर्थ आहे चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही उलट ती चूक दुसऱ्यांच्या माती मारून मोकळे व्हायचे. आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ आहे आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा या म्हणीचा अर्थ आहे अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. औशी खाई तूप आणि सकाळी पायी रूप या म्हणीचा अर्थ आहे अतिशय उतावळेपणाची कृती. अति खाणे मसनात जाणे या म्हणीचा अर्थ आहे अति खाणे नुकसानकारक असते. 18 नखे खेटरे राखी 20 नखी घर राखी या म्हणीचा अर्थ आहे मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. अवचित पडे नि दंडवत घडे या म्हणीचा अर्थ आहे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. औसाबाई इकडे पुनवाबाई तिकडे या म्हणीचा अर्थ आहे एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.